त्यांना या सामन्यामध्ये सुद्धा चांगला खेळ करायचा। मागच्या सामन्यामध्ये जो विजय मिळवला तो एक उंच भरारी देणारा होता, आठवणमय सामना होता। मात्र आता पुन्हा एकदा ती वेळ आली। फॉरगेटिंग इज अन आर्ट असं म्हटलं जातं का मागे जे काही झालंय ते तुम्हाला विसरावं लागतं आणि आता या सामन्यामध्ये ती मोलाची महत्त्वाची कामगिरी करावी लागेल। लक्ष विद्या मॅचकडे। मागच्या सामन्यामध्ये आठवणीय सामना 11व्या फलंदाजाने केलेला हाहाकार, गेलेला सामना खेचून आणला आणि म्हटलं जातं फलंदाजांना खेळामध्ये खूप संधी असतात, गोलंदाजांना त्या संधी मिळत नाही। चांगली गोलंदाजी केली होती आई गावदेवी बुर्दुल संघानं, त्यांचं सुद्धा त्यावेळेला आम्ही कौतुक केलं। कधी कधी राहुल असे सामने असतात ना ते जिव्हारी लागतात। आम्ही नजरेसमोर पाहिलेत काही खेळाडू यांना एवढे टेन्शन घेतात, तर तसा सामना पराभव झाल्यानंतर झोपत सुद्धा नाही आजपर्यंत अनुभव, आणि तो तणाव मैदानावर पाहिला त्या खेळाडूला बाहेर सुद्धा पाहिला जेव्हा ज्याच्या हातातून सामना जातो मग त्याचे पाठीराखे त्याला मोटिवेट करतात आणि हे व्हायला पाहिजे, कारण प्रत्येक दिवस आपला नसतो। क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं काही न दिवस गाजवलेले असतात, काही दिवस गाजवत असतात आणि काहींचे दिवस गाजलेले असतात। लक्ष विद्या मॅचकडे। सलामीवीर जोडी मैदानावर सरकल्या आणि या सलामीवीरांना तोडण्यासाठी गोलंदाज येतोय विकी माने। विकी माने गोलंदाजी करताना रुनव 11 नारेंचा हा गोलंदाज, यश कोहली, जिनीत पवार हे फलंदाज सुद्धा बलवान आहेत। मागच्या मॅच मध्ये चमकले नाहीये, आता त्यांना चमकावं लागेल, खोलून खेळावं लागेल, सलामीवीरांना ते योगदान द्यावं लागेल। यश कोहली, जिनीत पवार, 4 षटकांचा सामना, 11:23। चला थोडा स्पीडअप पाहिजे। राहुल मे बी 12चा टार्गेट होता, आता पुन्हा मागे पडलो। काही सामने अटीतटीचे झाले। काल 12ला सर्व स्पर्धा संपली। सुनील तांडेल सर आम्हाला मगाशी इन्फॉर्मेशन दिली। ऑफ स्टंपला सिस्टमॅटिक पाठलाग होईल, डीप कडे निघाले, प्रयत्न होईल, गुड रनिंग। सामना दोन्ही संघासाठी महत्वाचे। रात्रीचा प्रहर सुद्धा आहे आणि आपण पाहतो रात्रीच्या प्रहरानंतर थंडीचा जोर थोडासा कमी आहे। यश कोहली 2 धावा बॅटिंग करत असताना शीतल अँड अंश 11 कोपरा हा संघ पाहतोय। विकी माने पॉवर प्ले। मागचा सामना डीसीसी मोरबेनं सहज जिंकला, आता या सामन्याचा निकाल काय असेल? लक्ष विद्या स्ट्राइक रेंजला, यश कोहली सज्ज होईल, पुढचा चेंडू, कोला चेंडू, काय फटका खेळला, मेरे पास ताकत भी है और मेरे पास नजाकत भी है, अत्यंत देखना फटका। दोन चेंडू नंतर धावा फलकावरती 8 बॅटिंग करत असताना रुनव 11 नारेन विरुद्ध 2 हात खोलून खेळतोय। तब्बल शब्द मापक ठरणार का आणि ते टार्गेट सेट करावं लागेल। खोला चेंडू, क्लीन बोल्ड, बाद केलं फलंदाजाला। आपण पाहतोय हा धक्का मिळाला। किरण टाकले आपण पाहतोय रत्नागिरीवरून सुद्धा या आमदार चषक टोंडरीचा नाईट स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं करूया सहर्ष स्वागत। 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावा फलकावरती टोटल 8। तर 3 चेंडूचा खेळ संपला। बॅटिंग करत असताना टीम शीतल अँड अंश 11 कोपरा हा संघ। सामना कमालीचा असेल। आज आपण 8 मॅचेस कव्हर करणार आहोत। हरीशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आमदार ट्रॉफीची ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय।
विकी माने 2 धावा, षटकार, विकेट, टोटल रन्स 8 रन्स ऑन बोर्ड. सज्ज होईल पुन्हा एकदा. ओ ताकदीचा प्रचंड वापर, पॉवर जनरेट केली मिड ऑन कडे, बॅकअप रेडियत निघालेत. गुड रनिंग. 2 धावा मिळते, धावफलक पुढे सरकेल. आज थंडीचा जोर थोडा कमी आहे, कडाक्याची थंडी असते तेव्हा काही डिफिकल्टी येतात. आजचं क्लायमेट आपण राहुल पाहिलं तर एवढं थंडी नाही आहे आणि इथे कुठेतरी संधी जरूर मिळेल. चांगला खेळ दाखवावा लागेल. विकी माने 2 धावा, षटकार, विकेट, 2 धावा, धावा 10, 10 रन्स. बॅटिंग करत असताना कोपरा संघ शीतल प्रशांतदादा ठाकूर यांच्यावर आधारित हे सॉन्ग होतं. विकासाचे महापुरुष, पनवेलचे कार्यसम्राट, सूर्यासारखे तेज, पृथ्वीचा दाह, चंद्राची शीतलता आणि काही दिवसापूर्वी राजकीय क्षेत्रामध्ये ते आनंदाचं वातावरण आपण सर्वांनी पाहिलं. आमदार चषकाची स्पर्धा आणि आपण आमच्या स्टेज समोर आपण पाहतोय माणसातील देव माणूस ते म्हणजे लोकनेत्या माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांची फोटोज आपल्याला बॅनरवर पाहायला मिळतोय. माजी सभागृह नेते, युवा नेतृत्व, डॅशिंग व्यक्तिमत्व परेशदादा ठाकूर यांचं बॅनर आपण पाहायला मिळतोय. तळोजी MIDCतील दमदार व्यक्तिमत्व नितेशदादा पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक यांना सुद्धा आपण पाहतोय. आणखीन खूप सारी पाहुणी मंडळी. खुला चेंडू बॅटिंग करताना अंश आणि शीतल 11. कोपरा संघ थोडासा डाव गडगडलाय. 4 षटकांचा सामना आहे. विकी माने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती 10. ते कोपरा संघाला काय करावं लागेल. मागे इन्व्हेस्टमेंट कमी होती तेव्हा त्यांची इन्व्हेस्टमेंट 31 करायच्या होत्या आणि आता फलंदाजांना खुर्दा करावा लागेल. चांगले फटके खेळावे लागतील. क्रिकेट म्हटलं तर प्लस मायनसचं कोड आहे. हे न उलगडणारं कोड. तुम्हाला चांगलं टार्गेटकडे वाटचाल करावीच लागते. जेव्हा पूर्वार्धामध्ये तुम्हाला खेळ करावा लागतो ती रणनीती तुम्हाला आखावी लागते आणि आता तो सापळा रचलाय. 10 धावा, 2 विकेट. बॉलिंग टीम ऋणव 11 नारेन आणि ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज आयुष पाटील, यंग स्टार आहेत. आणि नक्की रोहित आम्हाला माहिती छान देतोय का जिनीतला 6 चेंडू नंतर पहिली स्ट्राईक मिळाले. पहिला चेंडू शरीर भेद्य. बघा समोर जिनीत आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो, त्याला थांबवले. क्षेत्ररक्षणाची साथ करू, फलंदाजावर मात, हे सुद्धा क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह अप्स असतं. मात्र सरासरीचा लेखा चोखा आपण पाहिला तर शांत डोक्यानं बॅटिंग सूर्य मैदानावर. जिनीतकडून चांगल्या खेळाची अपेक्षा. तो जास्त वेळ उभा राहिला, खेळेल तो संघासाठी. ओ व्हॉट अ शॉट. काय स्वीप केलाय. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा सूर्याभाईचा हा फटका दाखवला त्याने. प्रफुल्लित केलं षटकार. यस व्हेरी क्लोज. डीजे थोडस थांबून व्हेरी क्लोज आहे. यस अंपायर तिथे काही आमच्या चाहता वर्गे चौकार. यस मॅच ऑन ठेवा. क्लोज आहे. बाउंड्री लाईनचा पडदा आहे, त्याच्या जवळ काही प्रेक्षक बसलेत. बघा आमचे लाडके प्रेक्षक आहेत ज्यांना क्रिकेटची प्रचंड हौस असते आणि क्रिकेटसाठी काय पण म्हणणारी ही सर्व मंडळी. आणि जिनीच्या डोक्यामध्ये हे ते आता हाणामारी करायची, धावा ठोकायच्या, धावा बनवायचा, तो सावध पवित्र आहे. विद्या मॅचकडे
आयुषला पाहतोय डॉट बॉल चौकार बॅटिंग करत असताना. टोटल रन्स 40 रन्स ऑन बोर्ड. रिनव 11 नारेन विरुद्ध 2 आत करताना शीतल अँड अंश 11 कोपरा यांच्यामध्ये चालू असलेली लढाई. समोर ठेवला जिनीतनं आक्रमक पवित्रा दाखवला अंतर्वर्तुळामध्ये निघाले सुसाट वेगानं सिंगल मिळेल. धावफलक टोटल बॅटिंग करत असताना टीम अंश शीतल अँड अंश 11 कोपरा एकूण धावा धावफलकावरती टोटल 15 धावा आहेत. पारितोषिक आले कुणाल ठाकूर लगातार 2 षटकार. अक्षय भोईर आणि 1000 अक्षय भोईर. करण गायकर यांच्याकडून 1000. कुणाल ठाकूर वय प्रेम आहे. कुणाल अपेक्षा त्याच्याकडून सज्ज होईल आयुष. खुला चेंडू तोच प्रयत्न सिंगलला योगदान देत असताना जिनीतला माहिती आहे शेवटपर्यंत आता थांबावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये ज्या चुका केल्या स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषक पेंदरची नाईट स्पर्धा मला अजूनही आठवत्या जिथे कोपरानं केलेली वर्चस्व कामगिरी मिडल ऑर्डर बॉटम एंडनं केलेली दुवादार कामगिरी तोच हा संघ आहे. कधी फॉर्म मध्ये येईल कधी मूड मध्ये येईल मात्र समोर तेवढा तगडा संघ रुनव 11 नारेन गोलंदाजी यांची संघाची धमक आहे. ओ फटका खेळला डीप कडे फिल्डर आहे तिथे रेडी आणि सोडला झेल. अशा चुका कराल तर किंमत मोजावीच लागेल. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग करत असताना टीम शीतल अँड अंश 11 कोपरा संघाची धावसंख्या एकूण 18 धावा 2 गडी बाद. लास्ट बॉल असेल 4 षटकांचा पूर्वार्ध. मध्यरात्रीचे 11:34 झालेत. हे सुद्धा प्रेक्षकांना राहुल आपण सांगूया कारण नाईट असते ना कधी कधी 1:30 2 2:30 3 असे वाजतात मात्र इथे तसं नाहीये. वेळेचं खूप चांगलं व्यवस्थापन केलं. 1च्या अगोदर मॅचेस फिनिश होतात. काल 12ला फिनिश झाले. डीपकडे मिसफील्ड झाली प्रयत्न होईल निघाले सुसाट वेगाने 2 धावा. बॅकअप सुद्धा रेडियम. रुनव 11 नारेन चांगले यंगस्टार आहेत आणि आता 2 षटकांचा खेळ समाप्त आणि एकूण धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. फिल्डिंग टीम नारेन बॅटिंग करत असताना कोपरा संघाला धावा बनवायचे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा 10 धावा आल्या. 2 षटकानंतर एकूण धावफलक 20. 2-0 लॉस ऑफ दी 2 विकेट. पाणी घेऊन जा लवकर. चला पाणी घेऊन जा. 12व्याने विनंती करतो आपण खेळाडू कक्षाकडे सुद्धा पाण्याची व्यवस्था करा. 2 षटकानंतर धावा धावफलकावरती टोटल 20. लक्ष द्या पुन्हा एकदा मॅचकडे. ओम साई MTC यूट्यूब वाहिनी ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा या लढतीचा आनंद घेत असताना दिस टाइम आणि या वेळेला गोलंदाज येतो मयूर म्हात्रे. 2 षटकानंतर 20 होत्या 2 विकेट. रोहित कोहली बाद झाला 2चं योगदान. यश कोहली बाद झाला 3 चेंडूमध्ये 1 षटकार 8चं योगदान. जिनीत पवारला पाहतोय त्यांनी 5 चेंडूचा सामना केला. 1 चौकारच्या सहाय्याने वैयक्तिक तो 9 वर खेळतोय. कुणाल त्याला साथ देतोय. कुणालला कॅश प्राइज सुद्धा लावलं. आता अपेक्षा आहे दोघांकडून. षटक क्रमांक 3 मयूर म्हात्रे. पहिला चेंडू प्रहार जरूर करते दूरवरून प्रयत्न होईल. सिंगल मिळेल. थ्रो होतोय. तणाव वाढलाय. काय चालले अशी चर्चा तिथे होते. शांत डोक्याने खेळा. कदाचित हाच मॅसेज असेल आणि कधी कधी असे क्षण असतात जे क्षण आपण मैदानावर नेहमी पाहत असतो. आपण लक्ष वेधूया. 2000 रुपये पुन्हा एकदा कुणाल ठाकूरला आणि पुरस्कर्ते अक्षय भोईर आणि करण गायकर. प्राइस वाढले लगातार. मगाशी राहुल 1000 होते आणि आता 2000.
हे प्रेम असतं. चला वेळ खूप चाललाय, पुन्हा एकदा वेळ खूप चाललाय. थोडा वेळापत्रक आज 45 मिनिटं मागे होता शेड्यूल. आज पहिला सामना थोडा लेट सुरू झाला. ओव्हर नंबर 3 मयूर सज्ज होईल राऊंड विकेटनं. खोलातला चेंडू ड्राईव्ह करतो दूरवर, फिल्डर आहे तिथे, सिंगल. प्रयत्न होईल कुठे का होईना, चांगलं टार्गेट सेट व्हायला पाहिजे. नारेन विरुद्ध कोपरा अशी लढत आहे. एकूण धावा फलकावर तिसरं षटक मार्गस्थ. 22 2 विकेट. 2 षटकानंतर आपण पाहतो 2 चेंडू सुद्धा झाले. 2-2-2-2 आकड्यांची जादू आपण पाहिली. ओ फटका फसला. ऑन साइड खेळायचं होतं, डीप कडे गेला, फिल्डर आहे तिथे, कव्हर काढून प्रयत्न होतील. सिंगल मिळेल. धावफलक टोटल बॅटिंग करत असताना टीम एकूण धावा 23. अशा पद्धतीने खेळलात तर धावा होतील 37. मयूर मात्रे सिंगल सिंगल 3 चेंडू मध्ये 3 धावा दिल्या मयूरनं आणि धावफलक आपण जरूर पाहतो 23. 23 लॉस ऑफ दी 2 विकेट. राऊंड विकेट. खाली राहिला चेंडू, फिल्डर आहे तिथे अंतर्वर्तुळामध्ये आणि आपण इथे पाहतोय जरूर धावांसाठी धाव सुरू या मैदानावर. बॅटिंग करत असताना आपण जरूर पाहतो आता शीतल अँड अंश 11 कोपरा. 2 आत करताना रुणव 11 नारेन. तिसरं षटक प्रगतीपथावर. धाव फलकावरती 23. गडी बाद झाले 2. मयूर आहे सिंगल सिंगल. मयूर मात्रे चौथ्या चेंडूवर डॉट आला. धावा 23. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटके कनेक्ट होत नाही. थोडस टेन्शन वाढलं असेल. एक्सलंट बॉलिंग, व्हेरी इम्पॉर्टंट रन आणि त्या धावा घेत असताना टेक्निक यूज होते मात्र फटके येत नाही. या ओव्हरमध्ये लास्ट बॉल. धावा 25. 2 विकेट खेळावा लागेल. अजूनही एक ओव्हर. एका ओव्हरमध्ये एक्सपेन्सिव्ह इनिंग, एक मोठी इनिंग खेळावी लागेल. फायटिंग स्कोर टार्गेट सेट होईल. मात्र या मैदानावर आपण पाहिलं जिंकण्याचा अनोखा विक्रम केला टीम कोपरानं. तो बॅटिंग करतो. खेळपट्टीवर अजूनही ठाण मांडलेत फलंदाजानं, त्यांना चांगली बॅटिंग करायचं. मयूर सज्ज होईल राऊंड विकेट. ओ ड्राईव्ह करताना डीप कडे चेंडू जरूर चाललाय. प्रयत्न निघाले 2 धावासाठी. तितक्याच वेगानं टक्कर झाली बघा. दोन्ही फिल्डर तिथे होते. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 27. आता 1 षटक बाकी आहे. धावेसाठी संघर्ष होतोय, रणनीती आखल्या, धावेसाठी लढतोय. मात्र अजूनही या ओव्हरमध्ये किती धावा आल्या ते आपण पाहणार. या षटकामध्ये धावा आल्या 7. अकरा 41. ओव्हर नंबर 4 आणि आमचे सन्मानी पाहुणे तर पारितोषिक आले. काशीनाथ मात्रे, शिवदास पाटील, निलेश पाटील या तिन्ही मान्यवरांकडून 1,000चं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. लक्षविद्या आणि सुवर्ण संधी आदी पाटीलला विकेट हॅट्रिक म्हणजे तब्बल 3,000 असेल. 27 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंडला सज्ज होईल पुन्हा एकदा झिनीत पवार. पहिला चेंडू हल्ला बोल आणि फलंदाज होता कुणाल ठाकूर. दणदणी षटकार. कुवते त्याला 2 षटकारासाठी मगाशी प्राइज होतं.
ऑफर कंटिन्यू असेल तर सांगा आम्हाला, डिसकंटिन्यू असेल तरी सांगा. कारण राहुल का होतं, आम्ही जेव्हा डिक्लेअर करतो ना का आम्ही ते पैसे आमच्याजवळ घेत नाही, मात्र कधी कधी ते पुरस्कर्ते यांचे काही मेंबर्स असतात, मग त्यानंतर काही खेळाडू विचारायला सुद्धा होतात. आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेत, राग मानून घेऊ नका. मात्र यस, ऑफर कंटिन्यू. कुणाल ठाकूर 2 षटकार 2000 आणि चढवला अल्ला. मिळतील का 2000? मात्र धावा सुद्धा महत्वाच्या. यस 2000. बघा आनंद, खेळपट्टीवर त्यांनी ठाण मांडलाय. षटकार स्कोर मूव्स ऑन टोटल 39. म्हणजे मिळतील त्याला 3000. करण गायकर पुरस्कर्ते अक्षय बोईर. ऑनलाईन त्याला जीपे केलं जाईल, सूचना कॅश दिली जाईल. मन बुद्धी वापरून खेळतो, ताकदीने खेळतो, अनुभव त्याच्याकडे, आपली किमिया त्यांनी दाखवली. हुकमी एक्काय मोठा फटका खेळतो आणि हा फटका खेळण्याचा मोह त्याला उरत नाही. बॅक टू बॅक 2 6 39 39 आलेत. ओ सी द प्रेशर. व्हाईट बॉल. धावा कोपरा संघ पोहोचला 40 वर, आता सुसाट वेगानं. चेंडू शिल्लक 4. कुणाल त्याला मेसेज पोहोचला कंट्रोल रूम मधून. खेळायचे त्याला मैदानावर, संघ हितासाठी खेळायचे. चांगलं टार्गेट सेट करायचे. 4-0. गोलंदाज सज्ज होईल आधी. पुन्हा एकदा आता ऑफ स्टंपला ठेवला. यस, पंचांचा इशारा येतो. व्हाईट साठी रिव्ह्यू आपण पाहतो. बॅटिंग टीम आकाश बोपी 2 विकेट. हॅट्रिक साठी 2000 आहेत. चेक करतोय. फेअर अँड फेअर, फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन. एकूण धावा 40. 11:45 मिनिटं. सामन्याचा आनंद आपण घेतोय आणि हा फटका खोदून काढला डीप कडे आणि आला हा चौकार. काय कुणा बघा, 4 धावा मिळतील. एकूण धावा खोदून काढला. स्ट्रेट हिट, पॉवरफुल, पॉवर जनरेट केली. सिंगल जिनीत निघाला तेवढ्याच वेगानं, पण रनआउट. चौथं षटक प्रगती पथावर. धावा धावफलकावर 45. 3 गडी बाद झालेत. कुणालला पाहते 9 चेंडू मध्ये 20 खेळतोय. साईले लास्ट बॉल. कुणालचं वैयक्तिक योगदान 9 मध्ये 20. साईल आलाय. जिनीतनं सुद्धा चांगला खेळ केला. जिनीत वैयक्तिक खेळला 14 धावेंवर. लास्ट बॉल. ऑफर कंटिन्यू. लक्ष विद्या मॅच कडे. स्ट्रायकर एंडला समोर रेडी असेल कुणाल ठाकूर. शेवट गोल होणार काम. संघाचा महत्वाचा फलंदाज आहे, धडाकेबाज आहे कुणाल. सज्ज आहे तो, रेडी आहे. फक्त बॅट त्याची तळपते. तो फक्त चेंडूची प्रतीक्षा करतो. आणि काय उत्तर असेल. 45. आणि हा बघा खेचून मारला आणि धोपटला.
काय धू धू धुतलंय गोलंदाजाला. काय कमालीची बॅटिंग केली. दुसऱ्या अंकामध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. डीजे चला पाणी आणि चेंडूची पूर्तता देखील होते. आमचे वासुदेव शेठ पाटील यांचे चिरंजीव अगदी जीव ओतून काम करतात या स्पर्धेमध्ये. त्यांचे आम्ही कौतुक करू. पाठलाग 52 धावांचा. 50-55च्या मधले आकडे भरपूर ऐकलेत. नुकताच आपल्याला एक इथे बॅट सापडली होती आणि ती बॅट तेजस काटे जन्मान नितलसा फलंदाज आहे त्याची होती. सो ती त्याला पोच झालेली आहे. ती ओळख पटवून दिली आमचे हनुमान फडके. बॅट पाहता म्हटलं की तेजसची बॅट आहे. तेजस म्हात्रे यस आणि अक्षय भोईर आले त्यांच्याकडे ते आम्ही बॅट सुपूर्द केलेल्या. 52 धावांचं टार्गेट आणि 52 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे 2 फलंदाज पाहायला मिळतील. डीसीसी कोपरा संघास 80-11 आणि शीतल 11 या नावानं ते उतरलेत. बॅटिंग पहिला आपला भरपूर चांगली. रिक्वायर्ड रन रेट 13.00 असणारा. सो धावांचा पाठलाग करायचा आणि पाठलागासाठी कुठले फलंदाज येतील यासाठी सगळेजण लक्ष केंद्रित करून आहेत. चला स्पीडअप करा मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल सिलेक्ट करायची गरज नाही. एक घ्या निघा. सगळ्यांचा वेटेज भरपूर चांगला आहे. कारण बॉल जो आहे तो आपण निवियाचा बॉल नाही आहे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये आपल्याला हॅरी क्रिकेट बॉल पाहायला मिळतो. हरी भैयानी तो बॉल मॅन्युफॅक्चर केलेला आहे आणि तो बॉल ती कंपनी आपल्याला इथेच तोंडरे फाट्यावरती पाहायला मिळते. कोणाला जर बॉल लागले तर आपण संपर्क करा त्यांच्याशी. कारण जवळपास 400 रुपये डझन आहेत ते बॉल. पर सिक्सरसाठी स्वप्नील टेंबे यांच्याकडून सचिन टेंबे यांच्याकडून स्वप्नीलसाठी 500 रुपयाचं प्राइज. टाळ्या वाजतात लगेच. नारेंचे प्रेक्षक एक्साइटेड आहेत. बॅटिंग लाईनअप चांगला आहे त्यांचा. पाहूयात काय घडेल काय बिघडेल. जात आहोत मैदानाच्या आतमध्ये. ताले में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते मंजिल आसमानों की, और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. लढाई जारी आहे आणि अकाउंट ओपनिंग करण्यासाठी आलेले ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये लढाईला सुरुवात करताय आणि त्यामध्ये स्वप्नीलला ठोकलाय पहिल्याच बॉलला चमचमीत चौकार.
कार देखील आपण पाहिलेला आहे. जिनीत पवार पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी आणि हल्ला चढवलाय पहिल्या बॉलला. ओ समोर खेळलेत, लॉंग ऑफ ठेवलेत तिकडे यश पाटील. यश आहे तिकडे आणि यशच्या माध्यमातून आपण पाहतो इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. तोपर्यंत स्ट्राईक मध्ये रोटेशन पाहायला मिळालं. जर्सी नंबर 45 नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला आता फलंदाज आपण पाहतो अर्थातच अमर पाटील. स्वप्नील शेंद्रे पासने सध्या मॅचला जिवंत ठेवत मैदानामध्ये त्यांनी चांगला राईज स्टार्ट दिलाय. ओ द विकेट, पुढचा बॉल. हो आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे, फिल्डर आहेत. रन कंप्लीट, एक सेकंडचा कॉल नाही आहे. सो एका धावेनं समंजसपणा. पावप्लेला बॉलिंग होत असताना टीमची धावसंख्या टोटल आपण 6 धावा 6 रन्स पाहतो. विदाउट लॉस शून्यावरती सध्या आपण पाहतोय नाबाद आहे संघ, कारण पूर्णच्या पूर्ण फलंदाज त्यांच्याकडे सेफ आहेत. विकेट पडत चालल्यानंतर आपण पाहतो की दडपण जसं वाढतं ना, मग तो प्रेशर, मागे किती खेळाडू उरलेत ही एक चिंता आणि चिंताजनक वातावरण आणि त्यामध्ये मग क्लायमेट चेंज होतं क्रिकेटचं पूर्ण. सो मोमेंट बिघडली की थोडा त्रास होतो. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, फिल्डर आहेत. ओ थोडे फंबल झाले साहिल, बट लास्ट मोमेंटला बॉलला स्टॉप केलं. एका वेळेसाठी असं वाटलं की अगदी ढेंगेतून बॉल फसार होणार की काय, बट नाही. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली तिथे. प्रेक्षक वर्ग अगदी ताणे देतात या गोष्टीसाठी आणि का देणार नाहीयेत, त्यांना काहीच गरज नाही आहे. तरी देखील ते आपण पाहतो डोळे फाडून, डोळ्यात तीळ घालून इथे मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत आपला खर्च करून. ओ क्लीन बॉल, सेलिब्रेशन टाइम ऑन आणि पहिली विकेट. ऋणव इलन मारनला धक्का. एट रन, विकेट पडली आहे आणि आता मात्र चिंता साफ साफ झलकती ती आमच्या अल्पेश आझारी यांच्या चेहऱ्यावरती. क्रिकेटचे सर्वात मोठे चाहते आहेत ऋणव 11 नारेनचे. द बिगेस्ट फॅन ऑफ द नारेन टेनिस क्रिकेट. त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. आमचे अल्पेश भाई आझारी, थोडं टेन्शन आहे त्यांच्या आता डोक्यावरती आणि पूर्ण एक बोटल खाली गेली त्यांनी एक विकेट आल्यानंतर. 8 धावा धाव फलकावरती, एक गड्याचा मोबदला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रेम हजारे. शेवटचा एक बॉल जिनीत. ओ चांगला बॉल, 1 रन कंप्लीट होईल आणि अशा पद्धतीनं आपण पाहतो इथे ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेचा खेळ. पॉवर प्ले मधून आल्या 9 धावा, 1 गड्याचा लॉस. ऋणव 11 नारायण पाठलाग करतायत 52 धावांचा. एकतर्फी रिझल्ट आहे आणि या मैदानावरती शेवटचा बॉल जोपर्यंत परत नाही तोपर्यंत आपण मॅचची रिझल्ट भाकित्वानी किंवा कुठल्याही कल्पना किंवा काल्पनिक खेळ इथे सांगू शकत नाहीयेत. यात काय घडतंय काय बिघडतंय, येणारी काल आणि येणारी आणि 2चा खेळ झाल्यानंतर आपण पाहतो 14 धावा धावफळकावरती आपल्याला सध्या पाहायला मिळतात. 7च्या सरासरीनं थोडेसे बॅकफुटला आहेत ते म्हणजेच इथून बॅटिंग करणारे ऋणव 11 नारेन या संघाचे खेळाडू. ही अस्मिता नाहीये त्यांची, ही मानसिकता नाहीये त्यांची. बॅटिंग करत असताना आपण त्यांना कित्येक वेळा कित्येक मैदानं गाजवताना बघितलेलं आहे. आज थोडेसे बॅकफुटला ते आहेत, यात काही शंका नाही आहे. आतमधील अस्मिता, जागरूकता या सगळ्या गोष्टींना एक मी म्हणेन की खतपाणी घालणं आता महत्त्वाचं आहे. अन्यथा हा सामना जो आहे तो फसण्याच्या चान्सेस भरपूर आहेत.
टोटल 14 धावा, 14 रन्स. लास्ट 12 बॉल रिमेनिंग. पल्ला जो आहे तो पल्ला 52चा गाठायचा. सो भरपूर आपण पाहतो आता मागे. इथून 12 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जर आपण पाहिलं तर रिक्वायर रन रेटही मोठा वाढला आहे. करंटली 7च्या सरासरीनं बॅटिंग करताना आपण संघाला पाहतो. 19ची सरासरी आता तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये गाठायची म्हणजे 12 बॉलला 38 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 38 धावा. काय घडेल काय बिघडेल. मॅच थोडीशी आपण पाहतो त्यांच्यातून आता दूर गेलेल्या. बट प्रत्येक 2 बॉलमध्ये एक स्कोरिंग शॉट महत्त्वाचा आता जिंकण्यासाठी. इवन किमान 2 मोठे फटके आवश्यक झालेले आहेत ही मॅच जिंकण्यासाठी ऋणव 11 नारेनला. बॅटिंग करत असताना त्यांच्याकडे एक शैली आहे, त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांचा कॅलिबर भरपूर चांगला आहे. यात काही मात्र शंका नाही आहे, काडी मात्र शंका नाही आहे. बट तो कॅलिबर जागरूक करावा लागेल. आणि DCC कोपरा म्हटलं तर मग आता इथून जर आपण पाहिलं लोअर ऑर्डरची गोलंदाजी सुरू होणार आहे. सो इथून चान्सही त्यांना बनतील. जसं चान्स आपण पाहिलं की देवीचा पडाच्या अगेन्स्ट VRCC उसटणीला झाल्या होत्या. ओ यावेळेला सुपर शॉट, पिकअप स्ट्रोक, गोफनी सारखी बॅट फिरवली आहे. बॅकफुटला गेले होते, जागा बनवली, रोम बनवला आणि फेस खोलला फलीचा. बॉलला पाठवलं सीमापार सहारणसाठी आणि आपण पाहिलं की या बॉलवरती षटकार ठोकत मॅचमध्ये आम्ही जिवंत आहोत हे दाखवून देतोय आता प्रेमनाथ मैदानाच्या आतमध्ये. लास्ट सिक्सर 20 धावांपर्यंत नेऊन जरूर येतोय. आता थोडे चेंजेस पाहायला मिळतील. पहा ऑर्थोडॉक्स थोडासा फिल्डर आपल्याला लॉंग ऑन कडे स्ट्रेट हिटच्या रिझनला पाहायला मिळतोय. यश कोहलीला त्यांनी सरकवलाय ॲज अ विकेट किपर काम करणारे खेळाडू. तनिष कोहली 2 चेंडू चांगले फेकलेले आहेत. 10 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. मॅच एवढी इझी नाही आहे वाचवणं आणि मॅच एवढी इझी नाही आहे धावा बनवणं. मॅच इतक्या मोमेंटला की आहे की आता ही क्रुशल मोमेंट आहे. ओ यावेळेला लाईन विस्कलीत. अंपायर सेट व्हाईट बॉल. 1 रन अतिरिक्तच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या धावसंख्येमध्ये बदल आणि एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचती 21 या आकड्यावरती. उलटी गिनती सुरू झालेली आहे DCC कोपरासाठी आणि आपण पाहिलं 10 बॉलला आता 31ची गरज आहे. ओ सुपर्ब आणि तिकडे कॅच सुपर्ब से भी उपब. क्या बात आहे. अप्रतिम कामगिरी आणि सुपर डुपर हिट कॅच. बॅट्समन आउट. अगदी कौतुक करावं लागेल त्यांचं. आत्ताची कॅच मागील मॅचमध्ये चौकार ठोकून मॅचला जो बिल्डअप दिला होता तो, त्यानंतर शेवटच्या 11व्या फलंदाजानं ठोकलेल्या धावा, ह्या इम्पॅक्ट टाकणाऱ्या गोष्टी आहेत. आता जर येत्या काळामध्ये मी म्हणेन की या खेळाडूचं भविष्य उज्ज्वल असणार आहे. आणि हा एक DCC कोपराचा, हा एक 80 रन शीतल कोपराचा मी म्हणेन की जरूर तो स्टार खेळाडू असेल, यात काही मात्र शंका नाही आहे. हे कॅलिबर सांगतंय आणि तो कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, कारण जिनीत पवार सारखा मास्टर माइंड संघामध्ये 9ला 31ची आवश्यकता. ऋणव 11 नारेन म्हटलं तर मग इमर्जिंग संघ आहे सीझनलचा आणि त्यांचा जर आपण खेळ पाहिला तर सध्या तरी हे नकोत अशी संकल्पना आपण कित्येक मैदानामध्ये पाहतो. पण ते मी म्हणेन की आता इथून थोडेसे बॅकफुटल्यात. 9ला 31ची आवश्यकता. मोठा फटका. गरज आहे बट समोरून आपण पाहतो ओ डेंजर एंडला आणि काय घडलंय पा. हात पूर्णपणे आपण पाहिला की बांधून राहिला आणि जर्सी नंबर 6 तिथे सेफ पोहोचले. टीमची धावसंख्या जर आपण बघितली तर संघ जाऊन पोहोचतो म्हणजेच 22 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टीम मधला रिव्ह्यू तुम्ही गमावलेला आहे. यस अरे तसं नाही राजा, ऑनफिल्ड अंपायर सोबत जातोय असं म्हटलं ते तिसरे पंच.
स्ट्राईकला फलंदाज तयार आहे. ओ हा चेंडू आपण पाहतो यावेळेला हाही बॉल चांगला आहे आणि ते प्रेशर राईज करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर्ब गोलंदाजी, निर्धाव बॉल. मॅच मध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे एंटर झालेत आता कोपरा संघाचे खेळाडू. 7:30 धावांच्या आवश्यकता. एक मोठा फटका या बॉलवरती फार गरजेचा आहे. क्षमता आहे बॅट्समन मध्ये. वैभव हे नावही आपण पाहिलं तर परिचयाचं आहे. पाहूयात काय घडतंय काय बिघडतंय. षटकार आला तर 24 वाजतील. यावेळेला लाईन विस्कलित झालेत. मिस्ट्री स्पिनर आहेत ऑन द अटॅक. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक धाव एका धावेसह टीमची धावसंख्या पुढे आणि संघाचं खातं जे आहे ते खातं आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलंय टोटल 23 या आकड्यावरती. येणारे 7 बॉल आणि 29 धावांची गरज. येणारे 7 बॉल आणि 7 बॉलला आता गरज आहे ती म्हणजेच ओ हा फटका फॉलोअप मध्ये स्वतः बॉलला स्टॉप करतायत आणि अप्रतिम गोलंदाजी तनिष कोहली. एकदा जर खेळ आवडला असेल मित्रांनो टाळ्या व्हायला हरकत नाहीये. षटक फेकत असताना सुरुवातीला पहिला बॉल षटकार खाल्ला होता बट त्यानंतर आपण पाहिलं फक्त वाईट आणि एक लेग बाईज अशा त्यानं 3 धावा खर्च केल्या. 9 धावांचं हे षटक होतं बट इम्पॅक्ट टाकणारं आणि निर्णायक मोमेंटला संघाला मजबूत बनवणारे षटक पाहायला मिळालं ते म्हणजेच अंश 11 अँड शीतल 11 कोपरासाठी. चला टीम मोरबे तुमचे कॅप्टन इथे पाठवायचे आहेत टॉससाठी. मोरबे टीम तुमचा कॅप्टन इथे पाठवायचा आहे. सहा बॉलला 19 आवश्यकता. मॅच मध्ये पूर्णपणे एंटर झालेत. स्ट्राईकला फलंदाज तयार. तेवीसच बनवू शकलेत आतापर्यंत 18 मध्ये आणि येणारे 6 बॉल 29 आवश्यकता. ओ वाईडचा कॉल. लास्ट रो साठी यश कोहलीचा वापर आणि यश सुरुवात वाईडसह करतोय. 6:28 मॅच आठवेल. 6:28 आवश्यकता आणि मैदानाच्या आतमध्ये रिंकू सिंग कोलकाता नाईट रायडर्ससाठी 5 मध्ये 5 षटकार ठोकत मॅच जिंकवली होती. आता तो रुतबा वापरावा लागेल या खेळाडूला. ओ वाळा बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. माय कॉन्सन्ट्रेशन अबाव बॉल अँड गुड लाईन हे सांगतो यश कोहली आणि गुड लाईनचा बॉल बॅट्समनला ट्रबल करणारा बॉल आहे. आता अखेरचे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 4 षटकार 1 चौकाराची आवश्यकता आहे. इव्हन 5 षटकारांची आवश्यकता आहे. असे विकल्प आहेत. च्यापेक्षा वेगळे पर्याय नाही आहेत आणि ते पाहतोय आपण या एका धावेसह. आता हा जो सामना आहे तो सामना पूर्णपणे इथून DCC कोपरा या संघाच्या बाजूने आपल्याला झुकलेला पाहायला मिळतो. अखेरचे बॉल बाकी आहेत 4. 27 आवश्यकता आहे. 25 धावा बनवू शकलेत. 3 गड्यांचा मोबदला पाहायला मिळालाय. इथं चिंतक देखील आता आपण पाहतो मैदान सोडताना कारण त्यांनाही कळाले फक्त औपचारिकता या मॅच मध्ये बाकी आहे. बट ही अस्मिता नाहीये ऋण 11 नारायण संघाची. ही मानसिकता नाहीये त्यांची. आज आपण जर पाहिलं थोडे बॅकफुटला ते पाहायला मिळालेत. काय हरकत नाहीये. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतो की हे रेग्युलर होतं. नाही आत्ताही आपण अक्षरशः पाहतो की आज थोडेसे बॅकफुटला ते आहेत. बॉल कनेक्ट होत नाही आहेत मेनली त्यामुळे थोडेसे बॅकफुटला ते म्हणावंच लागेल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. चला मोरबे टीम तुमचा कॅप्टन इथे पाठवायचा आहे कारण जास्त वेळ नाही. आज भरपूर उशीर झालाय. इवन एरवी आम्ही 12:15 पर्यंत सगळं संपवायचो. काल 11:30 सगळं स्टॉप झालं होतं. हां याला होतं ना ओरिजिनल दी OG डे नाईट. नाहीतर एरवी अनेक डे नाईटच्या अशा स्पर्धा आहेत ज्यांना सकाळी 3 वाजतात. टायगरच्या नाईटमध्ये 6 वाजले होते. डे नाईट फॉर्मॅट. ऑन साइडला लास्ट बॉलला हा चौकार पाहायला मिळालाय आणि हा सामना जिंकलाय.
संघ अंश 11 अँड शीतल 11 DCC कोपरा संघानं. मॅन ऑफ द मॅच टायटल गोज टू कुणाल ठाकूर. करण गायकरांनी 2000चा कॅश प्राइज देखील कुणालसाठी लगावलेला आहे. ते देखील त्या खेळाडूला कॅश प्राइज दिलं जाईल. आम्ही इथे इन्व्हाइट करतो खेळाडूला कुणाल ठाकूर आपलं टायटल घेण्यासाठी. वेल प्लेड DCC कोपरा अँड हार्ड लक टीम ऋणव 11 नारायण. तुम्हाला नेक्स्ट टुर्नामेंटसाठी आम्ही शुभेच्छा देऊ. आणि इथून आता आपण नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करणार आहोत. सो माजी ग्रामपंचायत सदस्य टोंडरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर आदेश आलेत. यस मोरबेचं ते नेतृत्व करतील आणि शीतल 11 कोपरा संघ. 4 षटकांचा सामना. डिसिजन तुम्हाला इथेच द्यावं लागेल. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. यस कॉल झालाय आणि यस टॉस